नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या या खास चर्चेत आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज चर्चा करूया मराठा आरक्षणाचं नेतृत्व, या लढ्याचं नेतृत्व कोणी करायचं यावरून जो वाद प्रतिवाद सुरू आहे त्या सगळ्याबद्दल खरंच याची गरज आहे का याबद्दल चर्चा करण्यासाठी. मराठा समाजाच्या इतिहासातच नाही तर महाराष्ट्राच्या इतिहासात सुद्धा जे घडलं नाही ते पहिल्यांदा मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या वेळी घडलं. लाखोंचे मोर्चे निघाले अगदी शांततेत, पण या मोर्चांना, या आंदोलनाला, या लढ्याला कुठलाही चेहरा नव्हता. तरीही या लढ्यानं एक अभूतपूर्व यश मिळवलं आणि खरं तर जो लढा यशस्वी होताना आपल्याला दिसला, हायकोर्टातली आरक्षणाची लढाई असेल किंवा सरकारला कायदा करण्यासाठी भाग पाडलेलं या लढ्याचं यश असेल, या सगळ्यामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये आता या आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर मागणी होऊ लागलेली आहे की या लढ्याचं आता नेतृत्व कोणीतरी करायला हवं. विनायक मेटेंनी मागणी केली की या लढ्याचं नेतृत्व उदयनराजे भोसलेंनी केलं पाहिजे, तर तिकडे शिवसेनेच्या खासदारांनी मागणी केली आहे की या लढ्याचं नेतृत्व छत्रपती संभाजी राजेंनी केलं पाहिजे. खरंच ज्या लढ्याला आजवर कुठलाच चेहरा नव्हता त्या लढ्याला आज चेहऱ्याची गरज निर्माण झाली आहे का? ही जी मागणी केली जातीये त्यामागचं राजकारण काही आहे का? या सगळ्याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत. खरंच या नेतृत्वाचा वाद कशासाठी? आजच्या चर्चेत सहभागी होण्यासाठी खरं तर जी मागणी केलेली आहे की या लढ्याचं नेतृत्व हे उदयनराजे भोसलेंनी करावं अशी मागणी करणारे विनायक मेटे, शिवसंग्रामचे अध्यक्ष, आता आपल्या सोबत आहेत. मेटेजी, स्वागत आहे तुमचं या चर्चेमध्ये. त्याचबरोबर संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष मनोज शिंदे सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आणि काही वेळातच शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे सुद्धा दिल्लीतून आपल्यासोबत जोडले जातील, कारण त्यांनी मागणी केलेली आहे की या लढ्याचं नेतृत्व हे छत्रपती संभाजीराजेंनी करावं. सुरुवातीला स्वाभाविकपणे विनायक मेटे यांच्याकडे जातोय. मेटेजी, तुम्ही ही मागणी नेमकी का केली? तुम्हाला का वाटलं की या लढ्याला एक चेहरा हवाय, या चेहऱ्याच्या नेतृत्वाखाली हा लढा पुढे गेला पाहिजे? विलासराव, एक महत्वाचं आपण लक्षात घेतलं पाहिजे की कोणत्याही परिस्थितीमध्ये या मराठा आरक्षणावर अंतरिम स्थगिती आल्याच्या नंतर जी महाराष्ट्रामध्ये संतापाची प्रतिक्रिया उमटली, या संतापाची प्रतिक्रिया ती ज्या ज्या या राज्यामध्ये मराठा समाजाच्या हिताचं, भवितव्यासाठी काम करतायत त्या सगळ्या संघटना, नंतर मराठा क्रांती मोर्चा, त्याचे सगळे जिल्ह्यातले समन्वयक, पुन्हा ठोक मोर्चा, त्यांचे सगळे कार्यकर्ते, सकल मराठाचे सर्व पदाधिकारी, सगळ्या राज्यातले वकील आणि सर्व समाजातले मान्यवर मंडळी यांच्याकडे आणि सर्वसामान्य माणसातून सुद्धा अत्यंत वाईट प्रतिक्रिया या निर्णयाच्या बद्दल आल्या. संतापाच्या प्रतिक्रिया सगळ्या आल्या. आणि त्या प्रतिक्रिया येत असताना आपण जर सगळं पाहिलं असेल, कारण आपण सर्व दाखवतायत सगळ्याच्या प्रतिक्रिया आणि सगळ्याचं म्हणणं सुद्धा आपण लोकांच्या समोर आणताय, चांगली गोष्ट आहे. पण ती प्रतिक्रिया येत असताना त्या सगळ्या ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचं म्हणणं असतं. मग ते केंद्र सुप्रीम कोर्टाचा निकाल कशा पद्धतीचा आहे त्याच्याबद्दलची प्रतिक्रिया आहे. मग कुणी प्रतिक्रिया देत असताना राज्य सरकारचं चुकलेलं आहे हे सांगतंय, कुणी म्हणतंय की नाही केंद्र सरकारचं सुद्धा चुकलेलं आहे, तर कुणी म्हणतंय की आता आंदोलन आपण आता कसं केलं पाहिजे त्या संदर्भात प्रत्येक जण आपापल्या विचारानं आंदोलनाची दिशा किंवा त्याचं गायडन्स हे द्यायचं काम करतंय. आणि चौथी गोष्ट की आता पुढे कसं गेलं पाहिजे, पुढे कोणते पर्याय आहेत आणि कोणते फायद्याचे आहेत, कोणते नुकसानीचे, याच्या संदर्भात सुद्धा प्रत्येक जण आपापल्या पद्धतीनं विचार आपले मांडतायत. यामध्ये काय होतंय, प्रत्येकाची भावना चांगली आहे, प्रत्येक जण हा समाजाच्या हिताचाच विचार करणारा कार्यकर्ता, पदाधिकारी, नेता आहे. पण त्या सगळ्या याच्यामध्ये समन्वयाचा अभाव असल्यामुळं, ते आपापल्या पद्धतीने विचार करत असल्यामुळं
कधी काही दोन्ही चांगले विचार असेल, पण दोघाला एकमेकाला पॅरलल जाणारे विचार असतात किंवा एकमेकाला ते क्रॉस करणारे विचार असतात. यामुळे काय झालं की मी गेल्या काही दिवसात पाहतोय की त्याच्यामुळे एक संभ्रम आणखीन थोडासा समाजामध्ये आंदोलनाच्या बाबतीत असेल, पर्यायाच्या बद्दल असेल, मग अध्यादेश काढायचा का पुनर्विचार याचिका करायची का काय करायचं का कसं करायचं, असे सगळे एकमेकाला क्रॉस जाणारे बरेचसे विचार हे केले. ते जाणीवपूर्वक कुणी केले नाही किंवा कुणाला कमी किंवा जास्त किंवा विरोध करायचा अशा माध्यमातून नाही. प्रत्येक जण आपापल्या ठीक आहे. म्हणजे तुमचं म्हणणं आहे की संभ्रम आहे सध्या जी परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यामुळे तो संभ्रम दूर करण्यासाठी समन्वयासाठी एक नेतृत्व हवाय आणि म्हणून तुम्ही उदयनराजेंचं नाव पुढे केलेलं आहे. मी हाच मुद्दा घेऊन जातोय संतोषजींकडे. संतोषजी, एक चेहरा हवाय असं त्यांचं म्हणणं आहे. त्या मागणीला तुमचं समर्थन आहे? तुम्ही त्या मागणीकडे कसं पाहताय? खरंच समन्वयासाठी एक चेहरा हवाय का? संतोषजी, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? मनोजजी, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? आवाज येत नाही. आवाज ठीक आहे. काही तांत्रिक कारणामुळे तुमच्यापर्यंत आवाज पोहोचत नाहीये. मी पुन्हा विनायक मेटे यांच्याकडे जातोय. विनायक मेटेजी, माझा आवाज येतोय तुमच्यापर्यंत? हो, मला येतोय. माझा येतोय का आपल्याला? हॅलो. हो, येतोय. हा, तुम्ही मुद्दा मांडला की आता जो संभ्रम आहे त्या सगळ्या संभ्रमात समन्वयासाठी एक चेहरा हवाय. नाही, मी असं म्हणलेलं आहे की या सगळ्या विचारांना एका व्यासपीठावर, सगळ्या संघटनांना, सगळ्या समन्वयकांना एका व्यासपीठावर आणलं गेलं पाहिजे आणि मग कोणते निर्णय घ्यायचे, कोणतं आंदोलन करायचं का सरकारच्या बरोबर आपण काय भूमिका घेऊन आपण जायचं, केंद्र सरकार का राज्य सरकार का अन्य काय, या सगळ्या करता सगळ्यांनी एकत्र यावं. आणि ती एकत्र यायचं असेल तर कोणीतरी चांगल्या माणसानं त्याच्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. आता जे जुन्या राज्यकर्त्यांनी कोणी बोलवलं म्हणजे राजकारणातल्या तर कोणी येणार नाही. त्यामुळं कुणीतरी एखादा चांगला मध्यस्थी करणारा चेहरा असला तर आपण तो विचार करावा. मग आपल्या राज्यामध्ये आपलं जे दैवत आहे छत्रपती शिवाजी महाराज, त्यांचे जे वंशज आहेत उदयनजी महाराज, यांनी त्याकरता पुढाकार घ्यावा, सर्वांना एकत्र बोलवावं आणि एकत्र बोलून त्यामध्ये जे ठरल ते सगळ्या राज्यामध्ये आपण करावं, ज्यामुळं सरकारवर निश्चितपणे प्रभाव पडेल, दबाव वाढेल आणि आपलं जे म्हणणं आहे, आपल्या जे हिताची गोष्ट आहे ते आपल्याला करता येईल, त्या दिशेने पुढे जाईल आणि आपसातामध्ये एक वाक्यता, समन्वय. तुमची भूमिका ही आहे की समन्वयासाठी एक चेहरा पाहिजे. आता आपल्यासोबत दुसरी बाजू घेणारे, दुसरा एक चेहरा समोर आणणारे राहुल शेवाळे, खासदार शिवसेनेचे, आपल्यासोबत फोनवरून जोडले गेलेले आहेत. राहुलजी, स्वागत आहे तुमचं. तुम्ही चेहरा समोर आणलेला आहे तो म्हणजे छत्रपती संभाजीराजेंनी या सगळ्याचं नेतृत्व करावं. तुमची भूमिका काय आहे? तुम्ही शिवसेनेचे खासदार आहात, तुम्ही म्हणता भाजपने पुरस्कृत केलेले खासदारांनी याचं नेतृत्व करावं. तुमची भूमिका काय याच्या मागची? तुमचं राजकारण काय? नाही, याच्यात राजकारण काही नाहीये. मराठा आरक्षणाचा हा मुद्दा सॉल्व्ह होण्याच्या दृष्टिकोनातून सर्वांनी सर्वतोपरी प्रयत्न करावे हीच भूमिका आहे आणि ह्याच्यात कुठल्याही राजकीय पक्षाचं बेस घेणं हा अत्यंत चुकीचं बोलणं होईल. छत्रपती संभाजीराजे, आम्ही सर्वजण दिल्लीला इकडे अधिवेशनाला आलो, त्यांनी या ठिकाणी पुढाकार घेतला आणि सर्व खासदारांना आवाहन केलं की आपण महाराष्ट्रातले सर्व खासदार मिळून माननीय प्रधानमंत्रींना भेटायला जाऊया. त्यानुसार त्यांनी केलेल्या आव्हानाला प्रतिसाद देऊन आम्ही सर्वांनी त्यांना पत्र पण दिलेलं आहे की तुम्ही मराठा आरक्षणाकरता यापूर्वी पण त्या संपूर्ण लढाईत महत्वाची भूमिका बजावलेली आहे आणि अशा वेळी तुमच्या नेतृत्वाच्या माध्यमातून आम्ही प्रधानमंत्रींना भेटायला सर्वजण तयार आहोत आणि सर्व शिवसेनेचे खासदार पण त्यासाठी तयार आहेत. म्हणून यात कुठल्याही राजकारणाचा हा मुद्दा सुटावा त्या दृष्टिकोनातून, कारण ही न्यायालयीन लढाईच्या दृष्टिकोनातून केंद्र सरकारने, पण जर या लढ्याचं नेतृत्व उदयनराजे भोसले करायला तयार असतील तर तुमची काही हरकत आहे का? नाही, माझी काही हरकत नाहीये. माझी नेतृत्वाबद्दल हरकत नाही. माझा
माझी भूमिका हेच आहे की मराठा आरक्षणाचा मुद्दा हा सॉल्व्ह व्हावा आणि ही न्यायालयीन लढाई आहे ती जिंकावी. त्या दृष्टिकोनातून केंद्र सरकार, राज्य सरकार जे काही सर्वतोपरी प्रयत्न करायचे ते सर्व प्रयत्न करायचे. त्यामुळे नेतृत्व हा महत्वाचा मुद्दा नाही. महत्वाचा मुद्दा की हा मराठा आरक्षणाचा हा मुद्दा सॉल्व्ह व्हावा, हा मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे. पण सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण बघतोय जेव्हापासून ही स्थगिती आलेली आहे, असं सुद्धा म्हटलं जाते की आता या राज्यामध्ये शरद पवार यांच्यासारखा अत्यंत मुरब्बी, ज्यांना इतका मोठा अनुभव आहे, त्यांनी या सगळ्याचं नेतृत्व करावं अशी मागणी सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक जण मांडतायत. त्याच्याबद्दल तुमची काय भूमिका आहे? नाही, पवार साहेब नेतृत्व करत असेल तर त्या मलाही हरकत नाही, कारण पवार साहेबांना प्रदीर्घ अनुभव आहे, प्रशासकीय राजकीय अनुभव आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली पण प्रश्न नेतृत्व महत्वाचं नाही, सर्वांनी मिळून हा प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून आणि मराठा समाजाला न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून काम करायला पाहिजे. माननीय मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांनी पण हीच भूमिका स्पष्ट केलेली आहे की राज्य सरकार मराठा समाजाच्या पाठीशी ठामपणे उभा आहे आणि त्यांची न्यायालयीन लढाई जिंकण्याकरता जे काही प्रयत्न करायचे सर्व प्रयत्न करणार आहेत. त्यामुळे शरद पवार साहेब असतील, उदयनराजे असतील, छत्रपती संभाजीराजे असतील, या सर्वांनी मिळून हा प्रश्न सॉल्व्ह करण्याच्या दृष्टिकोनातून नेतृत्व करायला पाहिजे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण आहोत. त्या लढाईत आम्ही पण सर्वजण जे काही सहकार्य करायचे संपूर्ण शिवसेनेचे सर्व खासदार सहकार्य करतील. ठीक आहे, मी येतो तुमच्याकडे. आता आपल्या सोबत आहेत मनोज शिंदे, जिल्हाध्यक्ष संभाजी ब्रिगेडचे. मनोजजी, जी मागणी आता समोर आलेली आहे, जो विसंवाद सध्या दिसतोय 9 तारखेपासून वेगवेगळ्या भूमिकांच्या बद्दल, काय पुढे हे आंदोलन कसं जायचं, त्याच्यासाठी एक चेहरा हवाय अशी मागणी केली जाते. मेटे साहेब, येतो तुमच्याकडे. त्याबद्दल तुमची भूमिका काय आहे? खरंच आज या लढ्याला एका चेहऱ्याची गरज आहे? जय जिजाऊ. मी संतोष शिंदे, संभाजी ब्रिगेडचा एक प्रतिनिधी आहे. पंजाब, सिंध, गुजरात, मराठा या जयघोषाने किंवा या राष्ट्रीय वाक्यातून मराठा समाज ही या महाराष्ट्राची नव्हे देशाची एक संकल्पना म्हणून ओळखलं जातं. मराठा हा एक विचार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असणारा मावळा आणि त्या मावळ्यांना जोडणारा मराठा म्हणून मराठा ही एक विचारांनी तयार झालेली, प्रभावित झालेला एक समूह आहे. परंतु नंतर कालांतराने जाती समूहामध्ये विभागल्यामुळं मराठा ही एक जात म्हणून ओळखली गेली. परंतु मराठा सेवा संघाच्या माध्यमातून सांगितलं जातं की हा एक विचारधारा आहे जो सगळ्यांना धरून घेऊन चालतो. जर राष्ट्रमाता जिजाऊ असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, ही जर सगळ्या समूहाची प्रेरणा असेल तर मराठा समाज हा सगळ्या समाज बांधवातला मोठा बांधव म्हणून ओळखला जातो. आणि मराठा आरक्षणाच्या निमित्तानं लाखोचे कोट्यावधी मोर्चे निघाले. त्या सगळ्या राज्यातील प्रत्येक मराठाला कुणाचं नेतृत्व नव्हतं, फक्त मराठा आरक्षण मिळालं पाहिजे आणि मराठा आरक्षण मिळाल्याशिवाय समाजाचं भलं होणार नाही. आरक्षण म्हणजे प्रतिनिधित्व आहे आणि ते मिळण्यासाठी जर सगळे एकत्र आले तर त्याला नेतृत्वाची गरज होती. आज नेतृत्वाची चर्चा होते. मला असं वाटतं की अखिल भारतीय मराठा सेवा संघाचे, अखिल भारतीय मराठा महासंघाचे आदरणीय अध्यक्ष शशिकांत पवार साहेबांनी खरं तर नेतृत्व केलं पाहिजे, किंवा मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय पुरुषोत्तम खेडेकर साहेबांनी नेतृत्व केलं पाहिजे. एक कार्यकर्ता म्हणून मला असं वाटतं की खासदार छत्रपती युवराज संभाजीराजेंनी नेतृत्व केलं पाहिजे, कारण ते तर मराठा सेवा संघाच्या मुशीमध्ये तयार झालेले आहेत आणि त्यांना सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याची विचारधारा आहे. दुसऱ्या बाजूला छत्रपती खासदार उदयन महाराज भोसले यांनी सुद्धा नेतृत्व केलं पाहिजे. परंतु एक कार्यकर्ता म्हणून, एक मराठा सेवा संघाचा किंवा संभाजी ब्रिगेडचा कार्यकर्ता म्हणून मला असं वाटतं की मराठा सेवा संघाचे अध्यक्ष आदरणीय पुरुषोत्तम खेडेकर साहेबांनी जर नेतृत्व केलं तर ते फक्त मराठालाच समाजाला सोबत घेऊन चालणार नाही, तर ते इतर समाज बांधवांना सोबत घेऊन चालतील. सध्या आरक्षणामध्ये आरक्षण मागत असताना जे जातीमध्ये विष घालवण्याचं किंवा मत किंवा त्यांचे विनाकारण विरोध करण्याचं जे काही सध्या षडयंत्र सुरू आहे, त्या सगळ्यांना, सगळ्या जात समूहाला, महाराष्ट्राला समृद्ध ठेवणारं नेतृत्व असलं पाहिजे, जे तुम्हाला आम्हाला अभिप्रेत असलं पाहिजे, ज्याने हजारो लाखो करोडो तरुणांना शिकायला, संघटित व्हायला किंवा एखाद्या विषयावर चिकित्सा करायला शिकवलं. आम्ही फुलेशाह आंबेडकरांची विचारधारा सांगत असताना आम्हाला मांडीला मांडी लावून हे करायला ठेवलं. आरक्षण हे मोठा भाऊ म्हणून मिळालं पाहिजे, पण ते होत असताना बारक्या भावाला सुद्धा राग आला
झाला पाहिजे. आणि जर आम्ही संविधानाच्या चौकटीमध्ये असू, जर आम्ही सगळ्यांना जर संविधानिक अधिकार असेल, जर आम्ही भाषा करत असू, तर आम्हाला सगळ्यांना एकत्र आलं पाहिजे आणि त्यांना चालवणारं नेतृत्व हाच समाजाचा आरसा असू शकतो. म्हणून केळकर साहेबांनी नेतृत्व करावं अशी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याची इच्छा आहे. ठीक आहे, तुम्ही एक नवी भूमिका मांडलेली आहे. नवनेतृत्व आणखीन एक आहे, पुरुषोत्तम खेडेकर यांचं सुद्धा नाव तुम्ही समोर आणलेलं आहे. पण ज्या महाराष्ट्राचं नेतृत्व ज्या समाजाने केलं, तो समाज म्हणजे या महाराष्ट्रातला मराठा समाज. आज त्या समाजाचं नेतृत्व करण्यासाठी नेमकं कोण, याच्यावरून जे सध्या वेगवेगळी मतमतांतरे येत आहेत त्याच्याबद्दल आपण चर्चा करतोय. मला मेटेंकडे जायचंय, त्यांना विचारायचंय उदयनराजे भोसले यांनीच नेतृत्व करावं, ही त्यांची भूमिका नेमकी कशासाठी आहे, शरद पवारांच्या बद्दल त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे तेही जाणून घ्यायचं एका छोट्याशा ब्रेक नंतर. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 वर. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. मराठा आरक्षणाचा जो लढा सध्या महाराष्ट्रात सुरू आहे, त्या लढ्याचं नेतृत्व नेमकं कोणी करायचं, या सगळ्यावरून जी मतमतांतर आहेत, खरं तर त्याला वाद म्हणता येणार नाही, मतमतांतर आहे, त्याबद्दल आपण सध्या चर्चा करतोय. आणि ब्रेक नंतर आपण जाणार आहोत विनायक मेटे यांच्याकडे. मेटेजी, खरं तर या सगळ्यामध्ये असं सुद्धा म्हटलं जात आहे की शरद पवार यांचं नाव या सगळ्यामध्ये समोर येत होतं की त्यांनी त्याचं नेतृत्व करावं म्हणून. त्याला काउंटर करण्यासाठी म्हणून छत्रपतींच्या घराण्यातलं नाव तुमच्याकडून पुढे केलं जात आहे. एक आहे की मराठा आरक्षणाला जी अंतरिम स्थगिती दिलेली आहे, त्यामुळं या राज्याच्या मराठा समाजावर हे आसमानी संकट कोसळले. खरा मूळ प्रश्न तो आहे. तो कसा सोडवायचा आणि कसा त्यातून मार्ग काढायचा, हे सगळ्या समाजाच्या समोर, सरकारसमोर प्रश्न आहे. प्रश्न नेतृत्वाचा अजिबात नाही. तो जास्त मीडियानं उभा केलेला वाद झालाय. आता मी आपल्याला सांगतो की तुम्ही मागणी करताय, छत्रपती तुम्ही मागणी करताय, तिकडे शिवसेनेचे खासदार लेखी पत्र लिहून मागणी करतायत आणि तुम्ही मीडियाला म्हणताय की मीडियानं वाद निर्माण केलेला आहे. आता संभाजी ब्रिगेडनं त्यांची वेगळी मागणी केली ना. मी अहो विलासराव, ऐका तुम्ही, मी मगाशी सांगितलं की काय सगळ्यांनी एकत्र यावं हा खरा प्रश्न आहे आणि ती एकत्र आणण्याचं काम उदयनजी महाराज करावं, एवढं आहे. ह्याच्यामध्ये नेतृत्वाचा वाद कुठे निर्माण होतोय आता सुद्धा. मग खासदार उदयनजी महाराज साहेब असतील किंवा खासदार छत्रपती आपले संभाजी महाराज साहेब, हे दोघही या राज्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं काम करतात. संभाजी महाराज सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करतायत. संभाजी महाराजांनी सगळ्या खासदारांना एकत्र आणून माननीय मोदी साहेबांची भेट घ्यायचा निर्णय घेतला. त्याच्या अगोदर सुद्धा त्यांनी खूप मराठा समाजाच्या करता काम केलं. उदयनजी महाराज सुद्धा त्यांच्या पद्धतीने खूप चांगल्या पद्धतीचं काम करतायत. याचबरोबर अनेक आमच्यासारखे ज्या संघटना आहेत वेगवेगळ्या, हे सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीचं काम करतायत. त्यामुळे प्रश्न नेतृत्वाचा नाहीयेच, प्रश्न आहे सगळ्यांनी एकत्र मुद्दा हा आहे ना, व्यासपीठावर की यावं. मग जी लढाई आहे ती सुप्रीम कोर्टात आहे, न्यायालयीन लढाई आहे. अशा वेळी अनुभव असलेलं एक नेतृत्व शरद पवारांसारखं जर असेल समाजाकडे, तर तशा वेळी त्यांनी नेतृत्व केलं तर मग तुमची भूमिका काय असेल? मान्य आहे का तुम्हाला? माननीय पवार साहेबांनी याचं नेतृत्व केलं तर आम्हाला काही अडचण नाही. पण गेल्या अनेक वर्षापासून जे मी आणि महाराष्ट्र पवार साहेबाला ओळखतोय, पवार साहेब मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर किंवा मराठा समाजावर कधी बोलत सुद्धा नाहीत. आता एवढ्या वादाच्या नंतर फक्त त्यांनी अध्यादेश काढायचा पर्याय फक्त हे एक वाक्य बोलले. याच्या व्यतिरिक्त ते कधीही बोलत नाहीत मराठा समाजावर किंवा त्याच्या प्रश्नावर. त्यामुळे नेतृत्व करायचं तर लांब प्रश्न आहे, पण त्यांनी जर केलं नेतृत्व, आम्हाला त्याची काहीच अडचण आहे. मग आमचं म्हणणं आहे की उलट पवार साहेबांच्याच नेतृत्वाखाली हे सरकार काम करत आहे ना. मग त्यांनी त्याच्या हे स्थगिती येण्याच्या अगोदर आदरणीय पवार साहेबांनी एक तरी बैठक माननीय मुख्यमंत्र्यांना आणि अशोकराव चव्हाण साहेबाला घेऊन ती घ्यावी आणि दिशा द्यावी, हे आम्ही अनेक वेळा मागणी केली ना. पण त्याच्याकडे त्यांनी दुर्लक्ष केलं. आता ते दुर्लक्ष केलं, स्थगिती आली तरीही तुम्ही ऐकला असेल, शरद पवारांच्या नेतृत्वाला विरोध नाही, पण म्हणून त्यांनी जे सुरू केलेलं आहे त्याबद्दल तुमची भूमिका काय?
50 वर्ष ते राजकारणात होते पण आरक्षण देऊ शकले नाहीत हा आरोप सुद्धा त्यांचा आहे. तेव्हा ती बोलत सुद्धा नाही त्या आरक्षणाबद्दल हाही आरोप आहे त्यांचा. मला बोलताय हो विलासराव? संतोषजी, माननीय शरद पवार साहेब संतोषजींना हे विचारलं. देशाचे संतोषजी आवाज नेते येतोय आहेत. माझा? हो येतोय. माननीय शरद पवार साहेब हे देशाचे नेते आहेत. आम्ही त्यांचा निश्चित आदर करतो किंवा इतर पक्षाचे प्रत्येक जण आदर करतो किंवा महाराष्ट्रातला प्रत्येक नागरिक आदर करतो. पण शरद पवार साहेब 55 वर्ष जरी राज्यकारभार करत असले तरी ज्यावेळेस मराठा समाजाचे एवढे मोर्चे निघाले आणि ज्यावेळेस ज्यावेळेस मराठा सेवा संघाने ज्यावेळेस भूमिका मांडली की जोपर्यंत मराठा समाजाला ओबीसी मधूनच आरक्षण मिळणार नाही आणि जरी सरकारने वेगळ्या पद्धतीनं दिलं तरी ते कोर्टात टिकणार नाही हे गेली 30 वर्षापासून सांगतं. माननीय पवार साहेबांनी ज्यावेळेस मोर्चे निघाले त्यावेळेस आर्थिक निकषाचा मुद्दा मांडला. म्हणजे आर्थिक निकष जोपर्यंत ठरूच शकत नाही तर आरक्षण कसं काय मिळणार. त्याच्यामुळे पवार साहेब आरक्षण देतील का नाही याच्या माझ्या मनात शंका आहे. पण मला असं वाटतं ज्या मुलांनी आरक्षणासाठी प्राण दिले, ज्या समाजाने लाखोचे मोर्चे काढले आणि ज्या महाराष्ट्राला एक चांगला इतिहास आहे, सगळ्यांना सोबत घेऊन जाणारं जर नेतृत्व असेल मग ते आदरणीय संभाजी महाराज असले तरी काय हरकत नाही. कारण संभाजी महाराज हे एक सगळ्यांना सोबत घेऊन चालणारं नेतृत्व. माननीय उदयनराजे संभाजीराजे ही आमची अस्मिता आहे. छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा आम्हाला मोठा कुणी नाही. पण शिवाजी महाराजांचे जर वंशज म्हणून जर ते काम करत असतील तर त्याचा आम्हाला नक्कीच अभिमान आहे. पण मला या माध्यमातून एवढं सांगायचंय, महाराष्ट्रालाही ते माहित असलं पाहिजे की बघा गेली 30 वर्ष मराठा आरक्षणाच्या चळवळीमध्ये कोणी काम केलं. एखाद्या शाळेमध्ये एखादा विद्यार्थी जर बसत नसेल आणि त्यांनी जर परीक्षा दिली तर त्याला मार्क्स पडतील का. पण जर तो रेग्युलर शाळा शिकत असेल तर त्याला निश्चितच त्या शिकवलेल्या गोष्टीची माहिती असू शकते. तसं मराठा आरक्षण कुठल्या घटनात्मक तरतुदीमध्ये टिकू शकतं, संसदेमध्ये ते कशा पद्धतीनं मांडलं पाहिजे, खासदारांना कशा पद्धतीनं भेटलं, नेते भेटले म्हणून प्रश्न सुटणार नाही. चळवळीतील कार्यकर्ता त्याची भूमिका त्यांनी चांगल्या पद्धतीनं मांडली पाहिजे. आणि माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याला असं वाटतं की जर तुम्हाला मराठा आणि ओबीसीची जर सांगड घालायची असेल, महाराष्ट्राला जर विना वादाने आरक्षण मिळवायचं असेल तर मराठा सेवा संघाचे अध्यक्ष खेडेकर साहेब हे जातीनं ओबीसी आहेत. मी स्वतः ओबीसी आहे, मला त्याचा अभिमान आहे. मग जर मराठा समाजाच्या सध्या आरक्षण जर 2-3 कॅटेगरीमध्ये जर दिलं जात असेल, SC ST असेल किंवा ओबीसी, तर तुम्हाला ओबीसीच्या प्रवर्गामध्येच त्याच्याला समाविष्ट करावं लागेल. शाहू महाराजांनी 1902 ते 67 पर्यंत आरक्षण दिलं. मराठा समाज होता, काही तांत्रिक कारणांनी किंवा पुन्हामुळे ते मराठा समाज नंतर हे आपण शोधलं पाहिजे. पण आता इथून पुढच्या काळामध्ये जर मराठा समाजाला ओबीसी मध्ये घ्यायचं असेल तर घटनात्मक आरक्षणाची मर्यादा वाढवली पाहिजे. ती नैतिक जबाबदारी कुणाची. गेल्या 8 दिवसामध्ये निकाल तुम्ही अत्यंत वेगळा मुद्दा मांडलेला आहे संतोषजी. तुमचं असं म्हणणं आहे की हे जर आरक्षण आता मिळवायचं असेल तर सगळ्यांना सोबत घेऊन जाणारा एक सर्वसमावेशक असं नेतृत्वाची गरज आहे. आणि मुद्दा हा सुद्धा आहे की आज मराठा समाजामध्ये खूप नेते आहेत, असंख्य नेते आहेत. कारण समाज खूप मोठा आहे या महाराष्ट्रातला आणि खरं तर नेतृत्व करणारा हा समाज आहे. आज छत्रपतींच्या छत्राखाली हा समाज एकत्र येऊ शकतो का आणि तीच एकमेव शक्यता आहे का हा सुद्धा प्रश्न आहे. कारण वेगवेगळ्या पक्षांमध्ये सुद्धा हा समाज विभागला गेलेला आहे, हे सुद्धा नाकारता येणार नाहीये. हे सगळं एकत्र बांधणं किती आव्हानात्मक आहे. चर्चा करूया ब्रेक नंतर. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोक. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करतोय मराठा आरक्षणाच्या लढ्याचं नेतृत्व आणि त्या नेतृत्वाचा चेहरा नेमका कोण असावा या सगळ्यावरून जी मतमतांतर समोर आले त्याबद्दल विनायक मेटे आता आपल्या सोबत आहेत, ज्यांनी उदयनराजे भोसले यांनी या सगळ्या लढ्याचं नेतृत्व करावं अशी मागणी केली आणि त्याच्या मागची भूमिका सुद्धा त्यांनी सांगितली की संभ्रम जो आहे तो दूर व्हावा, समन्वय व्हावा, याच्यासाठी उदयनराजेंचं नाव त्यांनी पुढे केलंय. पण मेटेजी मुद्दा हा सुद्धा आहे, उदयनराजे आता नाही म्हटलं तरी भाजपशी संबंधित आहेत, भाजपचे ते खासदार आहेत. अशा परिस्थितीमध्ये बाकीचे पक्ष त्यांचा पक्ष बघणारच आहेत, त्यामुळे त्याला त्या पक्षाच्या आडून एक विरोध सुद्धा होऊ शकतो. मग अशा परिस्थितीमध्ये पक्ष विरहित एखादं नेतृत्व असू शकत नाही का? नाही, असं आहे बघा की
उदयनजी महाराज हे अलीकडेच भारतीय जनता पक्षामध्ये आलेत आणि त्यांच्या वतीनं ते खासदार झालेत. परंतु हा विषय एखाद्या पक्षाशी रिलेटेड नाहीये, हे आपण समजून घेतलं पाहिजे. हा सगळ्या राज्यातल्या समाजाचा प्रश्न आहे आणि मराठा समाज हा मोठा समाज आणि मोठा भाऊ इथं असल्यामुळे ते सगळ्याच पक्षामध्ये, अगदी अपक्षामध्ये सुद्धा हा समाज आहे. त्यामुळे एका पक्षाच्या कुणाला तरी नेत्यांना ते लेबल लावून त्या याच्यामधून, म्हणजे भारतीय जनता पक्ष असेल किंवा शिवसेना, काँग्रेस, भाजप किंवा अन्य कोणताही पक्ष असेल, या नेते बोलतात म्हणजे त्या पक्षाचे नेते बोलतात असं आम्ही कधी मानत नाही. फक्त कोणत्याही पक्षामध्ये असावं, ते अनेक वर्ष त्या विचारधारेनं काम करत असतात मंडळी, परंतु ते समाजाचा प्रश्न जेव्हा असेल आणि ते समाजाच्या प्रश्नाकरता जेव्हा बोलत असतील तेव्हा फक्त त्यांनी त्या समाजाचं हित लक्षात ठेवूनच त्यांनी ते बोललं त्याच्यावर पाहिजे. सुद्धा बोट ठेवलं जाते ना पक्षाचा विनय विषय तिथं काही ब्रह्मटेची. असता कामा नये. मुद्दा आणि तो सुद्धा तीच मांडला भूमिका. जातोय की जेव्हा ते खासदार होते, लोकसभेत गेले, तेव्हा लोकसभेत काही प्रश्न मांडू शकले नाहीत. आता न्यायालयीन लढाई सुरू आहे, त्यामुळे कायद्याचं अभ्यास असणारे कुठलं तरी नेतृत्व हवं, हा सुद्धा मुद्दा मांडला जातोय. अप्रत्यक्षपणे त्याला विरोध केला जातोय. असं आहे की कायद्याच्या बद्दलचा अभ्यास असणारे तर खूप लोक आहेत, परंतु प्रश्न मगापासून असाच मी आपल्याला सांगतोय की मग आपल्याकडं अत्यंत बॅरिस्टर पासून सिनियर काउन्सिलर पासून ते हायकोर्टामध्ये आहे, डिस्ट्रिक्ट कोर्टात आहेत, सुप्रीम कोर्टात आहेत, ते सगळे वकील आहेत, ते कायद्याची बाजू बघतात, तो काही विषय नाही. मूळ मुद्दा आहे की सर्वसामान्याला सर्व मान्य असतील अशा लोकांनी एकत्र आणण्याचं, नेतृत्वाचा तर फार पुढचा विषय आहे, आणि ते सगळ्याला एकत्र आणून एक दिशा देणं, एक मार्ग दाखवणं, सगळ्यांनी एका दिशेनं विचार करणं, समन्वय राखणं, जो आज समन्वय नाही राहिला म्हणून आपल्याला ही वेळ आली, तसं आता पुढच्या काळात तरी आहे. आलेलं संकट ते दूर करण्याकरता तरी आपल्यामध्ये विसंवाद असता कामा नये, वेगवेगळे विचार ठीक आहे, त्याकरता एकत्र यावं. तुमची भूमिका कळली. मग राजेंद्र उदयन कोंढरे आता महाराज आपल्या असतील, सोबत आहेत, मी मुद्दाम त्यांना आता फोनवर बोलवलंय. राजेंद्र कोंढरेजी, खरं तर जेव्हा मराठा आरक्षणाचा हा लढा सुरू झाला, लाखोंचे मोर्चे निघायच्या सुरुवातीला सुद्धा याला एक चेहरा देण्याचा प्रयत्न वेगवेगळ्या राजकीय पक्षांकडून झाला, पण तो समाजानं हाणून पडला. समाजानं सांगितलं कुठल्याही चेहऱ्याची गरज नाही आणि समाजानं ते करून दाखवलं. सर्वसामान्य माणूस या आंदोलनाचा चेहरा बनला. आज खरंच चेहरा देण्याची गरज आहे का? तुम्ही या सगळ्या चळवळीमध्ये सर्वसामान्य कार्यकर्त्यांसोबत उभे होतात, म्हणून तुम्हाला हा प्रश्न. फार मोठा आणि अवघड प्रश्न खरं तुम्ही विचारलेला आहे. याच्या दोन्ही बाजू आहेत की ज्या काळामध्ये मोर्चे निघाले त्यावेळेस खरोखरच कोणतंही नेतृत्व नव्हतं आणि राजकीय फळीतल्या लोकांना 7व्या लाईन्स मध्ये संधी समाजाने दिलेली होती. शिस्तबद्ध पद्धतीने चाललं होतं. परंतु शेवट कुठल्याही चळवळीला दिशा देण्यासाठी समाजातली जी प्रगल्भ माणसं असतात त्या प्रगल्भ माणसांनी एकत्र येऊन त्याला एक दिशा देऊन विचार द्यावा लागतो, कार्यक्रम द्यावा लागतो आणि त्याप्रमाणे कार्यवाही करावी लागते. हे जर झालं नाही तर मग सैन्य विस्कळीत पद्धतीने वेगवेगळ्या स्टँडवर वेगवेगळी भूमिका घेतं, हे आपल्याला आता गेल्या 3 वर्षामध्ये दिसून आलेलं आहे. आणि त्या दृष्टिकोनातनं मराठा समाजाला जर वैचारिक दृष्ट्या प्रगल्भ करायचं असेल, दिशाहीन झालेल्या समाजाला एका दिशेने न्यायचं असेल, तर त्याच्यासाठी समाजामध्ये ज्यांना एक आदराचं स्थान आहे अशा सर्व लोकांनी एकत्र येऊन त्याला दिशा देण्याची अत्यंत आवश्यकता आहे. अन्यथा ही सर्व चळवळ चुकीच्या मार्गाला जाऊन विस्कळीत होऊ शकते, हे तितकंच कटू सत्य आहे. ठीक आहे, एक चेहरा जरी नसेल तरी प्रमुख काही चेहरे तरी एकत्र येऊ शकतात का समाजाच्या हितासाठी? ज्या समाजानं तुम्हाला उभं केलं, आदराचं स्थान दिलं, मान सन्मान दिला, त्या समाजासाठी सगळेजण आपले राजकीय कपडे जे काय असतील ते बाजूला ठेवून एकत्र यायला आज सगळे नेते तयार आहेत का? याबद्दल सुद्धा आपण चर्चा करूया आणि हे शक्य आहे का याबद्दल सुद्धा. छोट्याशा ब्रेक नंतर कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोक. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. मराठा आरक्षणाच्या लढ्याचं नेतृत्व नेमकी कुण करावं यापुढे, यावरून सध्या मतमतांतर सुरू आहे, त्याच्याबद्दल आपण चर्चा करतोय. राजेंद्र कोंढरे आता आपल्या सोबत आहेत. वेळ खूप कमी आहे सर माझ्याकडे. खरं तर एका नावावरती एकमत होऊ शकेल का? नाही झालं तर मग काय करायला हवं?
आणि ते नाव तुमच्या दृष्टिकोनातून कोणी असेल तर सांगा. निर्माण होण्याचं काही कारण नाही. खासदार उदयनराजे यांनी पहिल्यापासून मोर्चांमध्ये नाशिक असेल, पुणे, सातारा, कोल्हापूर सर्व मोर्चामध्ये सहभाग घेतला होता. संभाजीराजे देखील आरक्षणाच्या पहिल्यापासूनच्या लढ्यामध्ये आमच्या बरोबर आहेत आणि दोन्ही गादीला मराठा समाजामध्ये एक आदराचं स्थान आहे. त्यामुळं त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा वाद निर्माण व्हावा अशी आमची कोणत्याही कार्यकर्त्यांची अपेक्षा अजिबात नाही. या उलट त्यांनी या सर्व ठीक आहे, लढ्यांमध्ये ठीक आहे, आमच्या सर. सोबत असावं अशी आमची भूमिका आहे. ठीक आहे संतोषजी, अगदी थोडक्यात शेवटची कमेंट. महाराष्ट्रामध्ये 180 जवळपास आमदार हे मराठा समाजाचे आहेत, परंतु एवढी सगळी परिस्थिती असून सुद्धा एकही बोलायला तयार नाही. मग जर लोकनियुक्त लोकांनी जर गप्प बसलं तर समाजाने पाहायचं कुठं? सारथी संस्था 100% बंद पडली. आम्ही त्या कार्यालयात जाऊन आंदोलन केलं तरीही आमदार कोणी बोलायला तयार नाही. आज तारादूल प्रकल्प बंद आहे. हे ज्यांना आम्ही नेते मानतो, ज्यांना निवडून दिलं ते काहीच करत नाही. म्हणून माननीय शशिकांत पवार साहेब असतील किंवा पुरुषोत्तम खेडेकर साहेब असतील किंवा आमच्या दोन हृदयातले छत्रपती असतील, नेतृत्व कुणीही करावं, पण समाजाचा प्रश्न सुटला पाहिजे. जोपर्यंत आरक्षणाचा मेटेजी, प्रश्न सुटला शेवटची नाही, कमेंट. तोपर्यंत तळागाळाच्या लोकांचं बल होणार नाही. त्याच्यासाठी आम्हाला माननीय पुरुषोत्तम असं खेडेकर आहे साहेबांचं की मी सर्व या राज्यातल्या अनेक संघटनांच्या नेत्यांना किंवा वेगवेगळ्या नेत्यांना, सामाजिक कार्यकर्ते अशांना बोललोय. सगळ्यांनी एकच भावना व्यक्त केली की आपण सगळ्यांनी कुठंतरी एका विचारासाठी आणि एका देशासाठी एकत्र आलं पाहिजे आणि त्याच्यासाठी आपण मग नेतृत्वाचा वाद न करता मग संभाजी महाराज असतील की उदयनजी महाराज असतील की कुणी, हे सगळेच आपल्या सोबत आहेत आणि आपले एक आहेत आणि त्यांनी समाजासाठी काम. आता उदयनजी महाराज यांनी तर आताच आज सांगितलं की मी समाजाचे आरक्षण नाही मिळत तर राजीनामा सुद्धा देतो. म्हणजे एवढी पक्षातीत त्यांनी भूमिका मांडली. तसेच सगळ्या पक्षात असेच मंडळी आहेत, तशीच भूमिका सगळ्यांनी घ्यावी आणि एकत्रित येऊन हे अस्मानी जे आलेलं संकट आहे सरकारच्यामुळे आलेलं ते दूर करण्यासाठी एकत्र समाज हो. एका यावं. प्रचंड आणि मोठ्या अस्वस्थतेत आहे आणि ही अस्वस्थता दूर करण्यासाठी जे आज एका नेतृत्वाची गरज आहे, एका चेहऱ्याची गरज आहे असं सगळ्यांच्याच म्हणण्यातून समोर आलं. पण हा चेहरा कोण? कदाचित त्याचं उत्तर एक असेल चेहरा किंवा अनेक असतील. सगळ्यांनी आपापल्या पक्षाच्या ज्या काही झुली असतील त्या बाजूला ठेवून समाजासाठी एकत्र यायला हवं का? आज ज्याच्या डोळ्यात प्रचंड अपेक्षा होत्या, आशा होत्या, त्यांच्या डोळ्यात आज जर पाणी असेल तर ते पुसणारं कोणीतरी समोर यायला हवं का? आणि ते येणार कोण हा सवाल आहे. आज तरी त्याचं उत्तर अनुत्तरित आहे, त्याचं उत्तर नाहीये. पण मराठा समाजाच्या ज्या समाजाने महाराष्ट्राला नेतृत्व दिलं त्या समाजासाठी कोणी नेतृत्व करायला पुढे येतं का हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं आहे. आजच्या चर्चेमध्ये आपण सगळेजण आलात, आपली भूमिका मांडलात, त्याबद्दल सगळ्यांचे आभार. चर्चेत आपण इथेच थांबतोय. धन्यवाद.